नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, एक तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्वाची आणि ताजी माहिती घेऊन आलेलो आहे कॅप राऊंड 3 च्या सिलेक्शन लिस्ट संदर्भात. ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी नर्सिंग मध्ये कॅप प्रोसेस अंतर्गत कॅप राऊंड 3 साठी आपले अर्ज केले होते, त्यांची सिलेक्शन लिस्ट ही सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला या ठिकाणी व्हर्च्युअल वॅकन्सी फॉर कॅप राऊंड 3 याच्यावरती बघायला मिळत होती. पण गेल्या काही मिनिटांपूर्वी काय झालं तर या ठिकाणाहून कॅप राऊंड 3 ची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती रिमूव्ह झालेली आहे. या ऑफिशियल साईटवरनं कॅप राऊंड 3 ची सिलेक्शन लिस्ट रिमूव्ह झालेला आहे आणि या ठिकाणी काय मेसेज शो होत आहे, ड्यू टू टेक्निकल इश्यू द सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 3 विल बी पब्लिश आफ्टर सम टाइम. म्हणजे काही वेळानंतर जे कॅप राऊंड 3 ची सिलेक्शन लिस्ट आहे ती पुन्हा अपलोड होणार आहे. तर आता प्रश्न खूप सारे निर्माण होत आहे या ठिकाणी. ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 च्या सिलेक्शन लिस्ट मध्ये कॉलेज अलॉट झालेलं होतं, काय त्यांना तेच कॉलेज पुन्हा या नवीन सिलेक्शन लिस्ट मध्ये बघायला मिळेल का? कुठले बदल सीईटी सेलने केलेले आहेत ज्यामुळे जी सिलेक्शन लिस्ट सीईटी सेलने डिस्प्ले केली होती, पब्लिक केली होती, ती सिलेक्शन लिस्ट सीईटी सेलला डिलीट करावी लागली? काय इम्पॉर्टंट जो अपडेट झालेला आहे किंवा काय बदल झाला असेल ज्यामुळे जी सिलेक्शन लिस्ट होती ती रिमूव्ह झालेली आहे? तर ह्याच विषयाची एकदम डिटेल माहिती मी तुम्हाला, अत्यंत ताजी आणि महत्वाची माहिती तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला टिकून राहायचं आहे. सगळ्यात आधी जर मी सांगायला गेलो तर कॅप राऊंड काय असतं, तर कॅप म्हणजे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, ज्याद्वारे राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन दिले जात असतं. राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 च्या नंतर कॅप राऊंड 3 ची सिलेक्शन लिस्ट लागली. तर त्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 च्या सिलेक्शन लिस्ट मध्ये कॉलेज बघायला मिळालं. खूप विद्यार्थी आनंद झाले, पालकांचे मेसेज आले, मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज पाठवला. काही पालक विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नव्हते तर रात्रीच्या बसेसनं गाड्या पकडून ते डॉक्युमेंट्स आणायला त्या गावाला गेलेले आहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे. पण अचानकच सडनली काय झालं की जो सीईटी सेलकडनं जी सिलेक्शन लिस्ट होती कॅप राऊंड 3 साठी, सीईटी सेलकडनं कॅप राऊंड 3 साठी जी सिलेक्शन लिस्ट होती ती काय झाली, सडनली रिमूव्ह झाली. काय झाली? रिमूव्ह झाली. तर यामुळे काय झालं, तर काय होऊ शकतं, ही खूप जास्त महत्वाची अपडेट आहे. बरोबर. बीएससी नर्सिंग कॅप राऊंड 3 ची सिलेक्शन लिस्ट लवकर लागण्याची अपेक्षा होती, पण आता महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हा मेसेज डिस्प्ले होत आहे, ड्यू टू सम टेक्निकल इश्यू सिलेक्शन लिस्ट फॉर कॅप राऊंड 3 विल बी पब्लिश आफ्टर सम टाइम. याचा अर्थ काय होतो, हे मेसेज आपल्याला काय सांगतोय की टेक्निकल कारणांमुळे राऊंड 3 ची फायनल सिलेक्शन लिस्ट अद्याप साईटवर प्रकाशित झालेली नाही. पूर्वी ज्या वेळेस साईटवर लिस्ट दिसत होती आता ती हळूहळू रिमूव्ह झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अजून दिसत असेल, आता पण सिलेक्शन लिस्ट 3 दिसत असेल, त्यांना पण थोड्या वेळानंतर ती लिस्ट दिसणं बंद होईल. तर काय सांगितलं जातं, सीईटी सेलकडनं टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करून सिलेक्शन लिस्ट पब्लिश केली जाणार आहे. आपण सगळे विद्यार्थी थोडं धीर धरून साईटवरती अपडेट चेक करत राहावं लागेल. काही ऑफिशियल अनाउन्समेंट किंवा अपडेट्स आपल्या महाराष्ट्र राज्यानं ऑफिशियल स्कॅप साईट वरून काय ऑफिशियल अपडेट हे पण आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर काय होऊ शकतं, कशा कारणामुळे, कोणत्या कारणांमुळे ही लिस्ट रिमूव्ह झालेली आहे, तर ते कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण आहे ते म्हणजे टेक्निकल सर्व्हर इश्यू. पहिलं कारण कोणतं आहे? टेक्निकल सर्व्हर इश्यू. कारण पहिलं कोणतं आहे? टेक्निकल सर्व्हर इश्यू. पहिलं कारण कोणतं आहे? टेक्निकल सर्व्हर इश्यू. ज्यामध्ये काय होतं, कॅपच्या ऑफिशियल सर्व्हर किंवा टेम्पररी ऑफिशियल सर्व्हरवरती टेम्पररी टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, ज्यामुळे लिस्ट रेडी झाली असेल आणि लिस्ट अपलोड करायला वेळ लागत असेल किंवा त्रास होत असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत असेल. उदाहरणार्थ सर्व्हर ओव्हरलोड झालं असेल, कनेक्शन एरर असेल, फाईल करप्शन असेल, एटसेट्रा इत्यादी कारण असू शकतात. दुसरं कारण काय असू शकतं, टेक्निकल इश्यू काय असू शकतो दुसरा, तर जो डेटा प्रोसेसिंग डिले हा काय असू शकतो, दुसरा टेक्निकल इश्यू असू शकतो. अनेक अर्जदारांच्या डेटा प्रोसेस करण्यासाठी वेळ लागतो, विशेषतः
जर काही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन प्रोसेस पेंडिंग असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल विद्यार्थ्यांचे, यामुळे फायनल मेरिट लिस्ट तयार करायला डिले होतो किंवा उशीर होतो. बरोबर. जर ती चेक केली गेली नसेल तर त्यामुळे पण, जर ती प्रोसेस केली गेली नसेल, चेक केली गेली नसेल, त्याच्यामुळे सुद्धा तिला रिमूव्ह केलं असेल. नंतर तिसरं कारण काय असू शकतं, पॉलिसी चेंजेस. म्हणजेच काय, गव्हर्नमेंट किंवा कॉम्पिटंट ऑथॉरिटी कडून सडन पॉलिसी चेंजेस झाला असेल किंवा एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये अपडेट झाला असेल, त्या अपडेट्सनुसार सिलेक्शन लिस्ट अपडेट करून पब्लिश करावी लागते. त्यामुळे पण हा पण चान्स असू शकतो की सिलेक्शन लिस्ट रिमूव्ह केली आणि पुन्हा पब्लिश करतील. किंवा चौथं कारण काय असू शकतं, चौथं कारण लिगल इश्यूज किंवा कोर्ट ऑर्डर असू शकतं. कधी कधी काही स्टुडंट किंवा ऑर्गनायझेशन काय करतात, कोर्ट पिटिशन फाईल करतात, ज्यामुळे लिस्ट रिलीज होण्यात रिलीज, जेव्हा लिस्ट रिलीज होतात त्या लिस्ट रिलीज झालेल्या लिस्टला टेम्पररी काय केलं जातं, होल्ड केलं जातं टिल द नेक्स्ट ऑर्डर ऑफ कोर्ट. असा पण एक टेक्निकल इश्यू असू शकतो संभाव्यतः. राहिलंच असं नाही, चान्सेस सांगतोय काय काय प्रॉब्लेममुळे, कोणत्या कोणत्या कारणांमुळे सिलेक्शन लिस्ट रिमूव्ह झाली आणि काय काय कारण त्याच्यावाले आहेत, ते मी तुम्हाला एक सरासरी सांगतोय मी कारण. पाचवा कारण तो म्हणजे ह्युमन एरर किंवा डाटा एंट्री एरर. डेटा एंट्री मध्ये काय होतं की मॅन्युअल काहीतरी मिस्टेक झालेल्या असतात, ज्या करेक्शन करण्यासाठी ऍडिशनल टाइम लागू शकतो आणि लिस्ट रिलीज डिले होऊ शकतो. तर या कारणामुळे देखील लिस्ट काय होऊ शकते, डिले होऊ शकते. काय कारण, तर जी डेटा एंट्री आहे त्या डेटा एंट्रीमध्ये काही मॅन्युअल मिस्टेक झालेल्या असतील, तर त्या मिस्टेक जर सीईटी सेलच्या लक्षात आल्या असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी, करेक्शन करण्यासाठी ऍडिशनल टाइम डिले लागू शकतो. त्यामुळे लिस्ट रिलीज डिले हा संभाव्य आहे. ठीक आहे. कॅप्रॉन टीम सिलेक्शन लिस्ट डिले होण्यामागे मुख्यतः टेक्निकल सर्व्हर इश्यू, डेटा प्रोसेसिंग डिले, डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी, पॉलिसी चेंजेस, लिगल इंटरव्हेन्शन किंवा ह्युमन एरर हे कारण असू शकतात. हे टेक्निकल इश्यू सहसा टेम्पररी असतात आणि ऑफिशियल ऑथॉरिटी जी असते ती लवकरच ते टेक्निकल इश्यू काय करत असते, सॉल्व्ह करून लिस्ट अपडेट करून अपलोड करत असते. काय करते कॉम्पिटंट ऑथॉरिटी, तर जे टेक्निकल इश्यू असतात ते करेक्ट करून, सॉल्व्ह करून लिस्ट पुन्हा अपडेट करत असते. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं काय असू शकतं, कारण ह्या प्रॉब्लेमचे असू शकतात. तरी कोणी विद्यार्थ्याने घाबरून द्यायची गरज नाहीये, काही एवढा मोठा मेजर इश्यू नाहीये, लवकरच सॉल्व्ह होऊन जाईल. काही एवढे मोठे बदल होणार नाही किंवा कॉलेज अलॉट झालं आणि नंतर ते कॉलेज रिमूव्ह झालं असं तर काही होणार नाही. त्यामुळे घाबरायची गरज नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला घाबरायची गरज नाही. तर आता पुढचा अपडेट येईपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट काय करत राहायचंय, चेक करत राहायचंय. त्यानंतर काही समस्या इतर असतील तर त्या विचारा, मी नक्की सोडवायचा प्रयत्न करेल. टिल देन टेक केअर.